नमस्कार मित्रांनो, इक्विटी इंडिया प्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तुमच्यासाठी मी आज पुन्हा एकदा एक नवीन स्टॉक घेऊन आलेलो आहे. कंपनीचं नाव आहे एरोफ्लेक्स. ही कंपनी टेक्निकलमध्ये म्हणजे काय बनवते, मेटल हाऊस, टर्मिनॉलॉजी, सिलेक्शन हाऊस, टेम्परेचर करेक्शन फॅक्टर, इन्स्टॉलेशन, फ्लो व्हेलोसिटी, मोड्स मूवमेंट्स, कॅल्क्युलेशन मिनिमम हाऊस लेंथ, कम्पॅटेबिलिटी चार्ट आणि प्रोडक्ट काय आहेत? कोरोगेटेड स्टेनलेस स्टील हाऊस, कोरोगेटेड स्टेनलेस स्टील hose with braid, stainless steel hose assemblies, gas hose, solar hose, fitting and connections, interlock hose A1200, high pressure hose आणि composite hose. हे एवढे प्रोडक्ट त्यांचे आहेत. आता कंपनी ही कधी एस्टॅब्लिश झालेली आहे? हे 1993 साली कंपनी एस्टॅब्लिश झाली आहे. त्याचा आजचा 13 डिसेंबर 2024, 13 डिसेंबर 2024चा भाव आहे 227. आज तो साधारण -1.44% एवढा तो खाली होता. तसेच आपण क्वार्टरली त्याचे रिझल्ट्स बघितले कंपनीचे, तर ते खालीलप्रमाणे आहेत. डिसेंबर 23, मार्च 24, जून 24 आणि सप्टेंबर 24. ऑपरेटिंग प्रॉफिट डिसेंबर 23, 23 14 crores, मार्च 24 14 crores, जून 24 18 crores, सप्टेंबर 24 20 crores. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन पर्सेंटेजमध्ये डिसेंबर 23 19%, मार्च 24 19%, जून 24 21% आणि सप्टेंबर 24 22%. आता हा झाला क्वार्टरली रिझल्ट्स एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा. याच्यामध्ये असं दिसतं आहे की प्रत्येक महिन्यामध्ये किंवा प्रत्येक क्वार्टरला या कंपनीचा प्रॉफिट वाढतो आहे. त्यानंतर आपण आता त्याचा कन्सॉलिडेटेड जो आपला इयर ऑन इयर जो आहे प्रॉफिट लॉस तो आपण बघूयात. मार्च 22, मार्च 23 अँड मार्च 24. तसेच TTM म्हणजे ट्रेलिंग 12 मंथ्स प्रॉफिट, ऑपरेटिंग प्रॉफिट. मार्च 22चा जो होता तो 47 crores होता, मार्च 23चा 53 crores झाला, मार्च 24चा 62 crores झाला आणि ट्रेलिंग 12 मंथ्स ट्रेलिंग जो प्रॉफिट आहे तो 67 crores झालेला दिसतो आहे. आता इयर ऑन इयर ऑपरेटिंग मार्जिन जर पर्सेंटेज वाईज बघितलं तर मार्च 22ला 20% होतं आणि मार्च 24ला सुद्धा 20% आहे. म्हणजे एकूण ते त्याने मेंटेन केले, पर्सेंटेज वाईज हे मेंटेन केलेलं दिसतं आहे. आता आपण त्याचा कॅन्डलस्टिकचा आणि लाईन चार्ट बघूयात. साधारणपणे आजचा त्याचा भाव 227 जो आहे तो -1.44% चार्टवर पण दिसतो आहे. आणि 5 दिवसाचा जर बघितलात तुम्ही तर 5 दिवसाचा तो त्याचा चार्ट आहे तो आपल्याला अपट्रेंडमध्ये दिसतो आहे. आणि 5 दिवसात त्यांनी इन्व्हेस्टेडला 3.65% एवढे रिटर्न्स करून दिलेले दिसत आहेत. त्याच्यानंतर एक महिन्याचा तर बघितला, एक महिन्यामध्ये पण तेजी चांगली दिसते त्याला. साधारण 180 पासून म्हणजे 182, 220 आणि 230पर्यंत तो साधारण पोचलेला आहे. तर वन मंथचा आपण जर इन्व्हेस्टरचा प्रॉफिट बघितला किंवा पर्सेंटेज रिटर्न बघितले तर 25.38% एवढे रिटर्न्स त्यांनी दिलेले दिसत आहेत. तसेच तुम्ही जर इयर ऑन इयर म्हणजे इयरली जर त्याचा रिटर्न्स बघितले कंपनीने जे दिलेले आहेत इन्व्हेस्टरला ते 46.03% एवढे पर्सेंटेज दिलेले दिसत आहेत. तसंच 5 वर्षाचा जर बघितला
5 वर्षाला थोडा मध्ये स्टॉक खाली आल्यामुळे तो 19.63% एवढा 5 वर्षाचा इन्व्हेस्टरला रिटर्न दिसत आहेत. म्हणजे एकूणच हा स्टॉक अपट्रेंडमध्ये आहे हे तर दिसतच आहे. चार्टवरती पण दिसतो आहे आणि आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये पण तो प्रॉफिटेबल स्टॉक असा दिसतो आहे. आता कॅन्डलस्टिक चार्ट बघूयात. कॅन्डलस्टिक चार्टप्रमाणे आपलं जे EMI 200 क्लोजिंग बेसिसवर जो आहे तोही 200 EMIच्या वरती आहे. तसंच पिवोट फिबोनाची जे आहे ऑटोमध्ये आपण जे चार्टवर दिसतं आहे आपल्याला, वन डेचा चार्ट आहे, तोही आपल्याला R1, R2 आणि R3च्या म्हणजे R2च्या जवळजवळ तिथेच बंद झालेला आहे. तर साधारणपणे आता आपल्याला याचं टार्गेट जर काढायचं असेल तर पहिलं टार्गेट तर 240 दिसतंच आहे आणि R3च्या पुढचं जर दुसरं टार्गेट बघितलं तर 260 आणि मग 280पर्यंत हा स्टॉक आपल्याला जाताना दिसू शकतो. तर ह्या स्टॉकचं हे अशा प्रकारे पूर्ण ॲनालिसिस आपण केलेलं आहे. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण बघितला, त्याचे चार्ट्स पण बघितले, त्याचे लाईन चार्ट बघितला, त्याचे इयर ऑन इयर चार्ट बघितले, त्याचा मंथली चार्ट बघितला. ओव्हरऑल आपल्याला हा स्टॉक चांगला वाटतो आहे आणि मीडियम टू लाँग टर्मसाठी हा एक चांगला स्टॉक आहे. साधारणपणे लाँग टर्मच्याच विचाराने आपण स्टॉकमध्ये एंट्री करायला हवी. लाँग टर्म म्हणजे साधारण 2 वर्ष ते 5 वर्षापर्यंत. शॉर्ट टर्ममध्ये कसं होतं, व्हॉलिटिलिटी खूप असल्यामुळे आणि हा स्मॉल कॅप स्टॉक असल्यामुळे याच्यामुळे बऱ्यापैकी व्हॉलिटिलिटी राहणार आहे. त्यामुळे स्टॉक खाली येऊ शकतो आणि आपण घाबरून तो स्टॉकमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार. तसं करू नका. तुम्ही इथं लाँग टर्मसाठी विचार करा आणि हा जर तुम्ही लाँग टर्मसाठी जर खालच्या लेवलला जर तुम्हाला स्टॉक मिळाला तर तुम्ही याच्यामध्ये एंट्री करू शकता. मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिसिस नाही, त्यामुळे मी तुम्हाला बाईंग अँड सेलिंगची कुठलीही प्रकारची मी ॲडवाईस करू शकत नाही. जे काय तुम्हाला बाईंग सेलिंगचं डिसिजन घ्यायचं आहे तो तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारूनच, त्याची सल्लामसलत करूनच तुम्ही हे करा. आणि आत्ता आपण जे ॲरोफ्लेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचं जे आपण आत्ता विश्लेषण केलं त्याचं फंडामेंटल्स आणि चार्ट बघितले, त्याचे कॅन्डलस्टिक पॅटर्नमधला आपला फिबोनाचीचा आवडता जो आपला लेवल्सचा जो विषय आहे तो तुम्हाला मी समजून सांगितला. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याच्याबद्दल तुम्ही कॉमेंट तुमचे जरूर द्या. तसेच आमच्या इक्विटी इंडिया प्रो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.